नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष पाटील गायकवाड। आज आपण आपल्या अकाउंट मधील प्रकरण नंबर 8 भागांचे लेखांकन त्यामधील प्रॉब्लेम नंबर 2 घेणार आहात। यामध्ये बघा, अगोदर पूर्ण प्रश्न वाचून घ्या। पूर्ण प्रश्न वाचून घेतल्याच्या नंतर आपण अगोदर एक व्हिडिओ पूर्ण टाकलेला आहे, त्या व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच हे पूर्ण गणित समजतील, अन्यथा समजणार नाही। त्यामुळे अगोदर ते व्हिडिओ बघून घ्या तुम्ही। एक वेळेस प्रश्न पूर्ण वाचून घेऊया। प्रश्न वाचल्याच्या नंतर तुम्हाला ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्या थोड्या बाजूला लिहून घ्यायच्या। बघा, ऑनेस्टी लिमिटेडने 20,000 किती 20,000 पूर्व अधिकार भाग। आता दोन प्रकारचे भाग असतात, एक असतात समभाग म्हणजे समहक्क भाग, एक असतात पूर्व अधिकार म्हणजे अग्रहक्क भाग। तर ऑनेस्टी कंपनी लिमिटेडने 20,000 पूर्व अधिकार भाग प्रति भाग 10 रुपये प्रमाणे देय असलेले निर्गमित केले, म्हणजे विक्रीस आणलेत। आता ऑनेस्टी कंपनी आहे, त्या कंपनीनं अग्रहक्क भाग असे किती भाग 20,000 भाग, एकाची किंमत किती आहे 10 रुपये असे विकायला आणलेत। त्याच्यावर खालील प्रमाणे रक्कम येणार आहे। आता तुम्हाला माहित आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण, कोणताही व्यक्ती कंपनीकडे अगोदर अर्ज शुल्क देतो, त्यानंतर वाटप शुल्क देतो, त्यानंतर प्रथम हप्ता, दुय्यम हप्ता, अंतिम हप्ता असे हप्ते देतो। इथं कंपनीकडे काय काय द्यायला ते बघा। 10 रुपयाचा भाग आहे तर 10 रुपये कशा कशा पद्धतीने येणार आहेत, तर इथं सांगितलंय अर्जासोबत 4 रुपये। आता समजा ही कंपनी आहे आणि हा आहे अर्जदार। आता आपली कंपनी 10,000 भाग विकणार आहे, 20,000 भाग विकणार आहे। 20,000 विकणार आहे, ते एकाची किंमत किती रुपये आहे 10 रुपये। आता कंपनी 20,000 भाग विकेल, 10 रुपयाला एक विकेल, तर ज्यांना विकाली त्यांच्याकडून पैसे कसे घेईल तर इथे सांगितले अर्जासोबत 4 रुपये घेईल म्हणे। म्हणजे हा व्यक्ती ज्या दिवशी कंपनीकडे अर्ज करेल त्यासोबत अर्जासोबत 4 रुपये तो व्यक्ती देईल कंपनीकडे। त्यानंतर भाग वाटपावर 2 रुपये, काल वाटप शुल्क हे सर्व समजून सांगितले, आधी ते व्हिडिओ बघा। 4 रुपये अर्ज शुल्कानंतर दिल्यानंतर ही व्यक्ती कंपनीकडे पुन्हा 2 रुपये देणार आहे वाटप शुल्क म्हणून। आणि त्याच्यानंतर मग कंपनी प्रथम हप्ता आणि अंतिम हप्ता दोन्ही एकत्रित करून उरलेले 4 रुपये काय करणार आहे मागणार आहे। म्हणजे 4 आणि 2 6 आणि 4 10। तर त्यानंतर प्रथम व अंतिम हप्ता असे किती 4। म्हणजे हा व्यक्ती कंपनीकडे जे 10 रुपये देणार आहे तो 4 एक वेळेस, 2 एक वेळेस आणि 4 एक वेळेस असे 3 टप्प्यात द्यायला। तर तुम्हाला माहित आहे 1 2 3 टप्प्यात देणार आहे, प्रत्येकाच्या 2 नोंदी होत असतात। तर या गणितामध्ये टोटल किती नोंदी होतील 6। कोणत्या कोणत्या होतील ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा कंपनीकडे हा व्यक्ती अर्ज शुल्क भरतो कारण अर्ज शुल्क हे न मागताच भरतात, आधी सांगितले। अर्ज शुल्क भरतो तर पहिली नोंद कंपनी करेल अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल, ठीक आहे ना। पहिल्यांदा कंपनीकडे अर्ज शुल्क येतो तर अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल। अर्ज शुल्क आल्यानंतर कंपनी हा अर्ज शुल्क जवळ ठेवित नाही, हा अर्ज शुल्क कुठं पाठवते मला भाग भांडवल खात्याला। तर दुसरी नोंद होईल अर्ज शुल्क भाग भांडवलला पाठविल्याबद्दल। ह्याच्या 2 झाल्या। मग त्यानंतर कंपनी काय करते, या व्यक्तीला वाटप शुल्क मागविते। हे सविस्तर समजावून सांगितले काल, ते 27 मिनिटाचा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। तर कंपनी वाटप शुल्क काय करते मागविते, म्हणजे वाटप शुल्क मागविल्याची एक नोंद। मागवल्यानंतर हा व्यक्ती ते वाटप शुल्क कंपनीकडे काय करतो भरतो म्हणल्यानंतर ते भरल्याची एक नोंद। त्यानंतर शेवटी असते प्रथम व अंतिम हप्ता। कंपनीकडे तो व्यक्ती काय करतो, आधी भरत नाही, कंपनी मागवते, मागवल्याच्या नंतर हा व्यक्ती काय करतो भरतो। तर अशा पद्धतीने टोटल किती नोंदी होणार आहेत 6। खाली काय म्हणले बघा, सर्व भागाकरता अर्ज प्राप्त झाले। प्रार्थना म्हणजेच अर्ज प्राप्त झाले म्हणजे आपल्या कंपनीमध्ये जे 20,000 अर्ज भाग आहेत त्या 20,000 भागासाठी सर्वांसाठी काय आले म्हणा अर्ज आले, आणि येणे असलेल्या संपूर्ण रक्कमा काय झाल्या प्राप्त झाल्या। म्हणजे तिन्ही प्रकारचे कंपनीकडे पैसे काय झाले म्हणे प्राप्त झाले। शेवटी ऑनेस्टी कंपनीच्या पुस्तकात रोज किरद नोंदी करा। तर पूर्ण प्रश्न वाचून घेतलाय, गणित आता पूर्ण समजलंय। आता प्रश्न काय डबल वाचत बसायच नाही, आता डायरेक्ट आपण काय करूया उत्तराला सुरुवात करू या। तर बघा, आता पहिली गोष्ट कंपनीकडे अर्ज शुल्क मिळेल, ठीक आहे, पूर्वाधिकार भाग आहे। काल समभाग होते तर आपण समभाग शब्द वापरू लागला, आज पूर्वाधिकार आहे तर पूर्वाधिकार शब्द वापरावा लागला। तर पहिल्यांदा कंपनीकडे अर्ज शुल्क येईल तर नोंद होईल बँक खाते नावे। कंपनीकडे पैसा आला ना तर बँक खाते नावे। आता अर्ज शुल्क यायला तर शुल्क शब्द वापरत नाही, अर्ज खाते जमा करता आपण, पण अर्ज खाते जमा करायला तो कोणते भाग आहे त्याचं नाव लावतात, तर इथे लावा पूर्वाधिकार भाग अर्ज खात्याला। हे तसं तर फक्त अर्ज खात्याला जमा केला असता आपण, पण अर्ज खात्याच्या पुढे कोणते भाग आहेत पूर्वाधिकार भाग। समा असतील तर समभाग, अग्र असतील अग्रभाग जे आहेत ते नाव लावायचं। तर नोंद झाली। मग बँक खाते नावे अर्ज खाते जमा, हे अर्ज खात्याच्या अगोदर कोणते भाग आहेत त्याचं नाव। आता याचं स्पष्टीकरण काय राहील,
अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. ठीक आहे. आता बघा मग प्रत्येक व्यक्ती 4 रुपये देणार आहे, 4 रुपये. आपल्या कंपनीमध्ये किती भाग आहेत? 20,000. मग 20,000 भागावर 4 रुपये अर्ज शुल्क येणार आहे. तर 4 दुने 8, तर टोटल किती रुपये होईल अर्ज शुल्क? 80,000. तर इथं अर्ज शुल्काची किंमत 80. कसे लिहिले आपण? बँक खाते नावे, नावेचे पैसे नावेमध्ये, जमाचे पैसे जमामध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अर्ज शुल्क मिळालेला अर्ज शुल्क कंपनी कुठं पाठवते? भाग भांडवल खात्याला. तर भाग भांडवला पाठवलेली नोंद काय? कालही सांगितलं पूर्ण नोंदी पाठविते. तर जे पाठवाली ते नावे, जिथं पाठवली ते जमा. तर कंपनी काय करते? अर्ज शुल्क पाठवित आहे, तर नोंद होईल पूर्व अधिकार भाग, हे लावित राहायचं. अर्ज खाते नावे, पूर्व अधिकार भाग, अर्ज खाते नावे. आणि कुठं पाठवणार आहे? भाग भांडवल खात्याला. तर इथं राहील भाग भांडवल खात्याला. भाग भांडवल खात्याला जमा म्हणला असता आपण, पण जमा न लावता आपण काय लिहितात? खात्याला. पूर्व अधिकार भाग खाते, अर्ज खाते नावे, भाग भांडवल खात्याला. आता आलेला अर्ज शुल्क पुरा कंपनी कुठं पाठवेल? भाग भांडवलला. तर आलता 80, 80 ला 80 पूर्ण पाठवून देईल. याचं स्पष्टीकरण काय असेल? याचं होतं अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल, ह्याचा असेल अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला पाठविल्याबद्दल. ठीक आहे. चला, या अर्ज शुल्काच्या 2 नोंदी झाल्या. थोडं इथं सप्त्याचा कार्यक्रम असल्यामुळं आवाज कीर्तनाचा मध्ये येत असेल. दुसरी गोष्ट आहे वाटप शुल्क. आता कंपनीकडे वाटप शुल्क येतो, तर वाटप शुल्क डायरेक्ट येत नाही. कंपनी आधी याला मागते, मागणी केल्यानंतर तो व्यक्ती भरतो. मग अगोदर नोंद होईल मागणी केल्याबद्दल. मागणी केल्याबद्दल कोणता शुल्क? वाटप शुल्क. काय केल्याबद्दल? मागणी केल्याबद्दल. मग आता मागविल्यावर नोंद काय? काल पूर्ण नोंदी सांगितल्यात. तर नोंद होईल भाग वाटप आहे ना, तर पूर्व अधिकार भाग आहे, त्याच्या पुढे पूर्व अधिकार नाव लावायचं आपण. तर नोंद बघा, पूर्व अधिकार भाग वाटप खाते नावे, पूर्व अधिकार भाग वाटप खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला. कोणत्या खात्याला? भाग भांडवल खात्याला. पूर्व अधिकार भाग वाटप खाते नावे, कारण हे अर्ज शुल्क होता अर्ज, हे वाटप शुल्क आहे म्हणून वाटप. तो म्हणशील पूर्व अधिकार आहे, हे लागतो शब्द, हे कालही सांगितलंय आजही सांगतो. समहक्क असेल तर समहक्क राहील, पूर्व अधिकार असेल पूर्व अधिकार राहील, दोन्ही नसतील तर फक्त भाग राहील. तर हे मागविला बद्दल आहे. मग पूर्व अधिकार भाग वाटप खाते नावे, भाग भांडवल खाते जमा. 2 रुपये मागणार आहे कंपनी, एकाचा 2 रुपये. असे लोक आपल्या इथे आहेत 20,000. मग 20,000 लोकांना 2-2 रुपये जर मागिला तर 20 दोन्ही 40, त्याचा अर्थ किती रुपये मागेल? 40. तर इथं राहील 40,000. नावेचे पैसे नावेमध्ये, जमाचे पैसे जमात. याचं स्पष्टीकरण काय असेल? याचं स्पष्टीकरण असेल वाटप शुल्क मागविल्याबद्दल. वाटप शुल्क मागविल्याबद्दल. आता मागिल्यानंतर वाटप शुल्क काय होतो? मिळतो. सांगा मग, वाटप शुल्क जर कंपनीकडे मिळाला तर नोंद कालही सांगितली, कंपनीकडे पैसा येतो. पैसा येतो म्हणजे याचा अर्थ बँक खाते नावे, आणि जे पैसा यायला ते जमा. तर कंपनी नोंद करेल बँक खाते नावे, बँक खाते नावे. आणि कोणता पैसा यालाय? वाटप शुल्क यालाय. तर खाली वाटप शुल्क खाते जमा म्हणणार आहे, पण त्या वाटप शुल्काच्या पुढे नाव लावावं लागतं, पूर्व अधिकार आहे म्हणून. तर पूर्व अधिकार भाग वाटप खात्याला. जमा तर शब्द वापरत नाही आपण, खात्याला वापरणार. ठीक आहे ना. याचं स्पष्टीकरण काय लिहिलं कंपनी? हे वाटप शुल्क मागविल्याबद्दल, हे म्हणेल वाटप शुल्क मिळाल्याबद्दल. मागविलाय 40 तर मिळेल बी 40च. नावेचे पैसे नावे 40, जमाचे पैसे जमा 40. ठीक आहे. खाल्या वेळेला आलं तरी चालतंय, हे कंटिन्यू लिहिण्यापेक्षा खाली लिहिलं तरी जमते, तपशील मध्ये लिहा. चला, ह्याच्या बी 2 झाले. आता शेवटी उरलं हप्त्याच्या नोंद. आता हे दोन्ही हप्ते एकत्रित दिले तर नोंद बी एकत्रच करायची, वेगवेगळे दिले तर नोंदी वेगवेगळ्या दाखवायच्या वेगवेगळ्या. मग आता इथं 5वी नोंद, हा हप्ता मिळेल की मागवल? तर आधी मिळेल का मागवल? तर मागवल आधी. तर कंपनी या व्यक्तीला अगोदर हप्ता मागवते, मागवल्यानंतर हा व्यक्ती देतो. तर मागवल्यावर नोंद काय होईल? तर मागवल्यावर नोंद इथं बघा, वाटप शुल्क मागिला तर ही झाली, हे शब्द लावलाय आपण पुढे. इथं होईल प्रथम व अंतिम हप्ता एकत्र आहे, तर प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे आणि भाग भांडवल खाते जमा. पण त्या प्रथम व अंतिम हप्त्याच्या समोर पूर्व अधिकार नाव येईल. आणि ज्यानं हे व्हिडिओ डायरेक्ट हे बघाले त्याला तर काहीच कळणार नाही, त्याच्या पूर्ण डोक्याच्या वरून जाईल. तर जोपर्यंत पहिला व्हिडिओ बघणार नाही तोपर्यंत चॅप्टर कळत नाही. आधी ते बघून घ्या. तर नोंद आहे पूर्व अधिकार
भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे हे पूर्वाधिकार भाग लावितच राहायचा, फक्त बँकेला लावायचं नाही, बाकी सर्वांना लावायचं. तुम्हाला भाग भांडवला लावा का तरी चालेल, लावलं तरी चालतं. याच्या पुढे ऑलरेडी भाग आहे, फक्त पूर्वाधिकार नाव लावायचे. तर पूर्वाधिकार भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते नावे भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा म्हणजेच भाग भांडवल खात्याला. ठीक आहे. आता याचं स्पष्टीकरण काय असेल, हे मागविल्याबद्दल आहे, त्याचं स्पष्टीकरण असेल प्रथम व अंतिम हप्ता मागविल्याबद्दल. हे होता वाटप शुल्क मागविल्याबद्दल, हे होता वाटप शुल्क मिळाल्याबद्दल, हे आहे प्रथम व अंतिम हप्ता मागविल्याबद्दल. बघा मग आपल्या कंपनीमध्ये 20,000 भाग आहेत इथं सांगितलेत, आणि एका कोण 4 रुपये हप्ता येणार आहे, तर गुणिले 4, तर 4 दोन्ही 8 किती होतील, 80,000. तर प्रथम व अंतिम हप्ता 80,000 मागविलेला आहे. ठीक आहे ना. याचं स्पष्टीकरण असेल मग प्रथम व अंतिम हप्ता मागविल्याबद्दल. आता मागविल्यानंतर शेवटी कंपनीकडे तो काय वेळ मिळेल ना, तर मिळाल्या नोंद बँक खाते नावे, मिळालं बँक खातं नावे, कालही सांगितलं बँक खाते नावे, जो हप्ता मिळाला ते खातं जमा, तर नोंद होईल बँक खाते नावे. आणि प्रथम व अंतिम हप्ता आहे त्याच्यामुळे प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा. पण प्रथम व अंतिम हप्त्याच्या पुढे कोणता भाग आहे ते नाव लावायचे, तर राहील मग पूर्व अधिकार भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा. पण खाते जमा म्हणत नाही आपण, खात्याला म्हणतात. ठीक आहे. लिहिताना खात्याला म्हणतात, सांगताना जमा म्हणतात. तर नोंद काय झाली मग, बँक खाते नावे पूर्वाधिकार भाग प्रथम व अंतिम हप्ता खाते जमा. मागवला होता 80, तर मिळतील 82. तिथे खाली नावेचे पैसे नावेमध्ये 80,000, जमाचे पैसे जमामध्ये 80,000. त्याचं स्पष्टीकरण असेल प्रथम व अंतिम हप्ता मिळाल्याबद्दल, हा होता मागविल्याबद्दल. शेवटी एकूण आणि याची बेरीज लिहून टाका. 80 आणि 80 म्हणजे 1,60,000, हे 60 मध्ये 40 टाकलं 2 लाख, पुन्हा हे 2 लाख, तर टोटल झाले 4 लाख. तर अशा पद्धतीचं हे गणित होतं. याचं स्पष्टीकरण तुम्हाला एक वेळेस डबल सांगतो. टोटल कंपनीकडे 3 प्रकारचा पैसा होता. अर्ज शुल्क, वाटप शुल्क, प्रथम हप्ता. एक कंपनी 20,000 भाग विकायला घेऊन आली. भाग कोणते होते, तर पूर्वाधिकार होते. काल सविस्तर सांगितले, कोणताही व्यक्ती कंपनीकडे अगोदर अर्ज करतो तो अर्ज शुल्क देतो. अर्ज शुल्क कंपनीकडे मिळतो म्हणून पहिली नोंद केली आपण अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल. 20,000 लोक 4 रुपये देणार, तर 20,000 गुणिले 4 लोकांचे 80,000 मिळाले. मिळालेला पैसा कंपनी जवळ ठेवित नाही, तर ते भाग भांडवला पाठवते. तर दुसरी नोंद मी भाग भांडवला पाठवल्याबद्दल केली. त्याचं स्पष्टीकरण राहते अर्ज शुल्क मिळाल्याबद्दल, त्याचं स्पष्टीकरण राहील अर्ज शुल्क भाग भांडवला पाठविल्याबद्दल. तुम्ही म्हणशाल ही नोंद काय आहे, तर अर्ज शुल्क भाग भांडवला पाठवल्या. मग जे पाठवलंय ते नावे, ज्याला पाठवलंय ते जमा. हे कालही सांगितलंय सविस्तर. ह्या 2 झाल्या. मग राहिला वाटप शुल्क. आता कंपनी सांगते या व्यक्तीला, बाबा तुम्ही वाटप शुल्क कंपनीकडे भरा म्हणते, याचा अर्थ मागते, मागल्यावर हा देतो. तर ही तिसरी नोंद मागविल्याबद्दल, ही चौथी मिळाल्याबद्दल. हे वाटप शुल्क मागविल्याबद्दल, हे वाटप शुल्क मिळाल्याबद्दल स्पष्टीकरण. शेवटी ते हप्ता आहे. कंपनी त्या व्यक्तीला सांगते तुम्ही प्रथम हप्ता कंपनीकडे भरा, तर भरा म्हणजे मागते, मागल्यानंतर तो देतो. तर ही नोंद मागविल्याबद्दल, ही नोंद मिळाल्याबद्दल. याचं स्पष्टीकरण काय राहील, वाटप शुल्क मागविल्याबद्दल, याचं राहील वाटप शुल्क मिळाल्याबद्दल. याचा प्रथम हप्ता मागविल्याबद्दल, याचा प्रथम हप्ता मिळाल्याबद्दल. पैसे कसे लिहिले, 20,000 भाग आहेत, 4 रुपये अर्ज शुल्काचे आहेत. तर 20,000 लोकांवर 4 रुपये मागले, तर 80,000. 80 मागवले, 80 मिळाले, ते झालं. मग वाटप शुल्क किती आहे, 2 रुपयाचा आहे. तर 20,000 लोकांना 2 रुपये मागवले, तर 20 दोन्ही 40. 40,000 मागवले, 40,000 मिळाले. पुन्हा हप्त्यामध्ये आल्या, हप्ता 4 रुपयाचा आहे. तर पुन्हा 20,000 लोकांना 4 रुपये मागवले, तर 20 गुणिले 4 म्हणजे 80. तर 80,000 मागवले, 80,000 मिळाले. तो म्हणशाल काही लोकांनी कमी पैसे दिले, तर सर कमी दिलेच नाही. कारण इथं सांगितलंय येणे असलेल्या संपूर्ण रक्कम प्राप्त झाली, म्हणजे सगळ्यांनाच दिलेत पैसे. कळालं. तर काय अजून अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. धन्यवाद.